नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी हब या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, TCS पॅटर्नवर आधारित जिल्हा न्यायालय भरती 2023 करता सर्वच पदांना लागू ठरतील असे टॉप जीके क्वेश्चनची सिरीज आपण चालू केलेली आहे। हा भाग आपला मित्रांनो दुसरा आहे। याचा पुढचा जर फर्स्ट भाग तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आपण ॲड केलेले आहेत। तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन आले असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण इथून पुढे सुद्धा आपण अगदी मोफतरित्या महत्त्वाची अशी टॉप जीके क्वेश्चनची टेस्ट सिरीज आपण अगदी मोफतरित्या आपल्या चॅनलमार्फत देणार आहोत। याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल। त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला फक्त ऑलवर सेट करून घ्या, जेणेकरून कोणतीही नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही। तर पहा, पहिला प्रश्न असा आहे आपल्या टेस्टचा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती असते? तर लक्षात घ्या मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय हे 65 वर्ष असे असते। दुसरा प्रश्न, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात आहे? तर देशातील पहिले दिव्यांग न्यायालय हे पुणे या शहरामध्ये आहे। भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर भारतीय सर्वोच्च न्यायालय हे मित्रांनो लक्षात घ्या 26 जानेवारी 1950ला अस्तित्वात आलेले होते। ठीक आहे, लक्षात घ्या, भारत जेव्हा प्रजासत्ताक झाले तेव्हाच भारताची सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। नंतर पुढचा प्रश्न, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयांची स्थापना झाली? तर पहा, चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ग्राम न्यायालय कायदा 2008 या कायद्यानुसार ग्राम न्यायालयांची स्थापना करण्यात आलेली आहे। प्रश्न 5वा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जे राजीनामे आहेत ते राष्ट्रपती यांच्याकडे ते देतात। लक्षात घ्या मित्रांनो, त्यांच्या नियुक्तीचे कार्य सुद्धा राष्ट्रपती यांच्याकडेच असते। त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न 6वा, कोणत्या संघराज्यात सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन दिल्ली या संघराज्यामध्ये स्वतंत्र उच्च न्यायालय अस्तित्वात आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न 7वा, औरंगाबाद खंडपीठाची स्थापना केव्हा झाली? तर लक्षात घ्या, औरंगाबाद खंडपीठाची स्थापना ही 1981ला झाली होती। मित्रांनो, याची पार्श्वभूमी पाहिली तर व्यंकटराव देशपांडे यांनी राज्य पुनर्रचना कायदा 1956 जे आहे त्याचा कलम 51(3) नुसार औरंगाबादला खंडपीठ असावे यासाठी सूचना काढलेल्या होत्या। त्यामुळे 27 ऑगस्ट 1981ला औरंगाबाद खंडपीठाची स्वतंत्ररित्या स्थापना करण्यात आलेली होती। ठीक आहे, हे लक्षात असू द्या। त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, कोणत्या विद्यापीठाने मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी जिंकली आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, गुरु नानक देव विद्यापीठ यांनी मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी जिंकलेली आहे। मित्रांनो, अमृतसरमधील हे जे विद्यापीठ आहे ते 25व्यांदा ही ट्रॉफी जिंकलेली आहे। आणि ही ट्रॉफी कशा संदर्भात आहे? तर आंतरराष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट जी कामगिरी करतात त्या कामगिरीबद्दल राष्ट्रपतींमार्फत ही जी ट्रॉफी आहे ती दरवर्षी प्रदान केली जाते। ठीक, तर महत्त्वाची ट्रॉफी आहे, लक्षात असू द्या, करंटचा प्रश्न आहे। पुढील प्रश्न, महिलांना बसमध्ये मोफत प्रवास देण्याच्या उद्देशाने कोणते राज्य महालक्ष्मी योजना लागू करते किंवा आता सुरुवात केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, तेलंगणा राज्याने महिलांना बसमध्ये अगदी मोफतरित्या विनाशुल्क प्रवास करण्याची या ठिकाणी मुभा दिलेली आहे। त्यासाठी महालक्ष्मी योजना त्यांनी लागू केलेली आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 10वा असा आहे, प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे नाव काय आहे? तर पहा मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या समाप्तीचा जो समारंभ असतो त्याला बीटिंग रिट्रीट सोहळा असं म्हटले जाते। त्यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जमातीची लोकसंख्या भारतात सर्वात जास्त आहे? तर भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेली जमात ही भिल्ल ही जमात आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर पुढील प्रश्न, हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी केला होता? तर हडप्पा संस्कृतीचा शोध हा दयाराम सहानी यांनी केला होता। त्यानंतर पुढील प्रश्न, पानिपतचे पहिले युद्ध कोणासोबत घडले होते? तर बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान पानिपतचे पहिले युद्ध हे घडलेले होते। त्यानंतर पुढील प्रश्न, झोंबी हे पुस्तक कोणी लिहिले? तर लक्षात घ्या मित्रांनो, झोंबी हे जे पुस्तक आहे ते आनंद यादव यांनी लिहिलेले आहे।
यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे पु ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ हे महत्त्वाचे पुस्तक आहे. वि वा शिरवाडकर यांचे नटसम्राट, लक्ष्मण गायकवाड यांचे उचल्या हे महत्त्वाचे त्यांची पुस्तक आहेत. यावरती TCS आणि IBPS यांनी बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे या चारहीवरती, तर हे तुम्ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, पोलिओ हा आजार कशामुळे होतो? तर लक्षात घ्या, व्हायरसमुळे पोलिओ हा आजार होत असतो. लक्षात घ्या मित्रांनो, हे होते अतिशय महत्त्वाची टॉप 15 क्वेश्चन आपण या टेस्टमध्ये पाहिलेले आहेत. मित्रांनो, ही जर टेस्ट आवडली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत अवश्य शेअर करा. इथून पुढे सुद्धा वेगवेगळे टेस्ट आपल्या चॅनलमार्फत अगदी मोफतरित्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला याची PDF सुद्धा अगदी मोफतरित्या मिळेल राहील. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. त्यातून तुम्ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकता. तसेच स्टडी मटेरियल सुद्धा तेथे प्रोव्हाइड केल्या जाते. तर भेटूया मित्रांनो अशाच प्रकारच्या पुढील दर्जेदार टेस्टसोबत. पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.